नमस्कार मित्रांनो, चुका म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी ईशानला सांगते की मला होणारे भास, ते पुतळे हे सर्व काही खोटं होतं. माझा ऐकणारा आदिराज जेव्हा नित्याचा ऐकू लागला तेव्हाच मला खरं खात्री पटली की हा आदिराज नाही, जयदीप आहे. पावनी आणि शोभा सतत मला सांगत होते पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता मला एक माणूस विश्वासातला हवा होता म्हणून मी तुला सोडवलं. ईशान म्हणतो, मॅडम तुम्ही फक्त सांगा की काय करायचं आहे. ते नित्या आणि आदिराजचा सूड घ्यायची एक संधीसुद्धा मी सोडणार नाही. शालिनी म्हणते की मला हे सत्य समजले हे त्या दोघांनाही माहिती नाहीये आणि आपण याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा. त्या दोघांच्याही जवळची व्यक्ती म्हणजे राजमा. 3दा निसटली रे ती माझ्या हातातून, पण आता मी तिला संपवणार. ईशान म्हणतो, त्यासाठी राजमा आपल्याला एकटी सापडायला पाहिजे आणि ते कसं करणार आपण. तितक्यात सोमा तिथे येतो. सोमा सांगतो की आपल्या माणसांना मी आदिराजच्या घरावरती नजर ठेवायला सांगितलं आहे. एकदा कधी राजमा एकटी सापडली की लगेच आपल्याला समजेल. शालिनी म्हणते की एकदा कधी राजमा आपल्या तावडीत सापडली की तिला मला संपवायचं आहे. आता कोणतंच विघ्न नको यायला. ईशान म्हणतो, सगळ्यात मोठं विघ्न तर मी बाजूला केलेलं आहे. मी दिलेल्या गोळ्यांचं इफेक्ट आदिराजवर व्हायला सुद्धा सुरुवात झाली असेल. इकडे आदिराज घरी जात असताना त्याचा तोल जाऊ लागतो. तो गाडी थांबवतो. नित्य विचारते की काय झालं. आदिराज सांगतो की काय माहिती, अचानक थंडी वाजून आली आहे. नित्या पाहते तर त्याचं अंग तापाने फणफणलेलं असतं. ते दोघेही दवाखान्यामध्ये जातात. इकडे राजमा घराबाहेर पडत असते. तितक्यात सावरी तिला आवाज देते आणि कुठं चालले असं विचारते. राजमा सांगते की खताचं पार्सल आलं आहे कोल्हापूरवरून, तेच उतरून घ्यावं म्हणून शेतावर चालली आहे. सावरी म्हणते, अगं ते पार्सल जड असेल, मग तू एकटी कशी उतरणार, मी येते तुझ्यासोबत, चल. असं म्हणून दोघेही तिथून निघून जातात. त्याच वेळेस त्यांच्यावर पाळत ठेवणारी एक मुलगी लगेचच सोमाला फोन करून सांगते की त्या दोघेही शेतावर निघालेले आहेत. आदिराज नित्या घरी येतात त्यावेळेस आदिराज खूपच तापलेला असतो. विमल काळजीनेच विचारते की काय झालं. नित्या सांगते की आम्ही घरी येत होतो त्यावेळेस अचानक त्याला थंडी भरून आली आणि ताप आला. तात्या त्याला खाली झोपवतात आणि त्याच्या अंगावरती पांघरून टाकतात. विमल विचारते की दवाखान्यात नेलं का. नित्या सांगते की तिथूनच येतोय आम्ही. राजमा आणि सावरी दोघीही आडवाट्याने येत असतात. शालिनी ईशानला सांगते की सावध चालत येत आहे, तयार राहा. सोमा ठिकठिकाणी लपलेले गुंड त्यांच्यावरती नजर ठेवून असतात. राजमा म्हणते, बरं झालं तू आली, खताचं पार्सल उतरायला मला मदतच झाली. सावरी म्हणते, अगं त्या माणसांना पैसे द्यावे लागले असते, त्यापेक्षा मी आहेच ना. शालिनी ईशानला सांगते की राजमा एकटी नाही सापडली तर दोघींनाही पकडा, निघ. ईशान तिथून निघून जातो. दोघीजण चालत असताना अचानक ईशान त्यांच्यासमोर मास्क घालून येतो. सर्व गुंड देखील त्यांच्या अवतीभोवती जमा होतात. ईशान म्हणतो की आज आयतेच 2-2 शिकार करायला मिळणार. सावरी म्हणते की माझ्या दादाला ओळखत नाही वाटतं. ओळखत असताच ना तर वाट अडवलीच नसतीच. पण मी पण दादाची बहीण आहे. आज बघाच तुम्ही कशी वाट लावते एकेकाची. ईशान ओरडतो आणि म्हणतो की ए बडबड नाही करायची असतं. आत्ता फक्त या राजमाची शिकार करायची आहे. तुझा नंबर आला की तुला बोलवतो. चल निघ इथून. ईशान राजमाच्या दिशेने जायला लागतो. सावरी त्याला धमकावते की एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर तुझी वेळ आणि काळ एकच येईल. सावरी जाधव म्हणतात मला, असं म्हणून ती खालची माती उचलते आणि ईशानच्या डोळ्यामध्ये फेकते आणि दोघेही तिथून पळतात. ते गुंड देखील त्यांच्या मागे पळू लागतात. ईशान देखील त्यांच्या मागे पळू लागतो. शालिनी त्याला अडवते आणि सांगते की आधी बारकीला पकड, मग आपोआप दुसरी सापडेल. इकडे विमल काळजीनेच विचारते की बरं वाटेल ना राजाला. नित्या म्हणते की औषधाचा इफेक्ट व्हायला थोडा वेळ लागेलच ना. ही राजमा आणि सावरी कुठे दिसत नाहीत, कुठे गेल्या त्या. तात्या म्हणतात की ते खताचं पार्सल आलं होतं ना तेच घेण्यासाठी शेतावर गेले आहेत. तितक्यात बाबा, आई असा आवाज नित्या आदिराजला ऐकू येऊ लागतो. आदिराज झोपेतून जागा होतो. विमल काळजीनेच विचारते की अरे राजा काय झालं. नित्या विचारते की तुला ही लक्ष्मीची हाक ऐकू आली का. आदिराज घाबरतच हो असं म्हणतो. नित्या म्हणते की मला सुद्धा तिचा आवाज ऐकू आला. इकडे दोघेही पळत असतात आणि राजमाला ठेस लागून ती खाली पडते. सावरी म्हणते की राजमा उठ, पळ पटकनी. राजमा म्हणते की सावरी तुझा जीव वाजव, मला नाही पळता येणार पुढं. माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण तुझा. हे सर्व शालिनी लपून बघत असते. सावरी म्हणते की खुळी आहेस का तू, तुला एकटीला सोडून मी जाईल का. मागच्या जन्मातली का होईना पण माझ्या दादाची लेक आहेस तू. असं हार मानून नाही चालणार, राजमा उठ. तितक्यात सर्व गुंड त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि त्यांनी दोघींनाही वेढा घातलेला असतो. शालिनी देखील तोंडाला मास्क लावून तलवार घेऊन झाडावर उभी असते. तितक्यात राजमा एक दगड उचलते आणि जोरात त्या गुंडाच्या दिशेने फेकते. तो गुंड खाली वागतो पण तो दगड शालिनीला खांद्याला जाऊन लागतो. सावरी देखील दगड मारू लागते. तितक्यात ईशान येतो आणि एक दोरी ओढतो. दोरी ओढता क्षणी
सावरीवरती जाळं पडतं आणि ती त्या जाळ्यामध्ये अडकते. गुंड राजमाला पकडतात. सावरी सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण ईशान तिला गप्प करतो आणि म्हणतो की शिकार जाळ्यात अडकली. जास्त बडबड करायची नाही, शांत बसायचं एका जागेवर. सावरी मोठमोठ्याने ओरडते की ए सोड राजमाला, नाहीतर मरशील. शालिनी थोडी पुढे येऊ लागते. तितक्यात आदिराज येतो आणि एका गुंडाला पाठीमागून लाथ घालतो. आदिराजला पाहून सर्वांनाच धक्का बसतो. शालिनी आणि ईशान तिथून पळ काढतात. ते गुंड आदिराजला मारू लागतात, पण आदिराज सर्वांना मारतो. नित्या सावरीला जाळ्यातून सोडवते आणि दोघींनाही जवळ घेऊन उभी राहते. आदिराज सर्व गुंडांना मारतो. ते सर्व पळून जातात. राजमा घाबरतच म्हणते की मला असं वाटलं की आज मी संपणार. सावरी म्हणते की वहिनी, ते राजमाला न्यायला आले होते. त्यातला एक जण तसं बोलला सुद्धा. नित्या म्हणते की आदिराज, शालिनीचंच काम आहे हे. हॉस्पिटलला जाऊन बघितलं पाहिजे. ती जर तिथं नसेल ना तर लगेच समजेल की हे तिचं नाटकच आहे. त्यात लवली आणि संत्या तिथे धावत येतात. देव पावला म्हणायचं, दोघी पण सेफ आहेत. आदिराज सांगतो की लवली, संत्या तुम्ही दोघींना घेऊन घरी जा. आम्ही जातो जे कुणी हे काही केलं आहे तिला रंगे हात पकडायला. नित्या म्हणते तुझी तब्येत बरोबर नाहीये, मी लवली संत्याला घेऊन जाते, तू घरी जा. आदिराज म्हणतो नाही मॅडम, काहीच होणार नाही मला, असं म्हणून दोघेही तिथून निघून जातात. इकडे शालिनी, सोमा आणि ईशान तिघंही पळत पळत येत असतात. शालिनी चिडूनच म्हणते की एवढा खटाटोप करून काही सुद्धा उपयोग झाला नाही, ती लक्ष्मी परत वाचलीच. ईशान म्हणतो काही हरकत नाही, आपण परत ट्राय करू. तितक्यात सोमाची नजर नित्या आणि आदिराजच्या गाडीवर जाते आणि तो शालिनीला लपायला सांगतो. ते तिघे लपतात आणि नित्या आदिराज तिथून निघून जातात. सोमा विचारतो की मॅडम साहेब, हे दोघे जण इकडं कुठं? त्यांचं घर तर इकडं आहे ना? शालिनी म्हणते की पटकन गाडी काढ, माझं नाटक उघडकीला आणण्याचा प्रयत्न आहे हा. आता ते हॉस्पिटलमध्ये जाऊन बघतील की शालिनी आहे की नाही. इकडे नित्या आणि आदिराज हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांच्या पाठोपाठ शालिनी देखील त्या ठिकाणी येते. ती दोघांनाही आत जाताना पाहते आणि खूपच घाबरते. दोघेही शालिनीच्या रूमच्या दिशेने जात असतात. तितक्यात एक वेडी त्यांना मध्येच भेटते आणि त्यांचा फोटो काढू लागते. नित्या त्या वेडीला सांगते की तुझ्या मैत्रिणीचा मेकअप झाला आहे, जा तिचे फोटो काढ. तेव्हा ती वेडी तिथून निघून जाते. नित्या आणि आदिराज दोघेही शालिनीच्या रूमचा दरवाजा उघडतात. त्यांना तिथे कोणीच दिसत नाही. आदिराज म्हणतो की आपला अंदाज खरा ठरला, चला. तितक्यात शालिनी पडद्यामागून येते आणि व्हा असं करते. ती वेड्याचं नाटक करू लागते आणि उड्या मारते. घाबरले. तितक्यात ती वेडी देखील त्या ठिकाणी येते आणि पुन्हा दोघांचे फोटो काढू लागते. नित्या आदिराज रागातच तिथून निघून जातात. त्यांना गेलेला पाहिल्यानंतर शालिनी पुन्हा तिच्या मूळ रूपामध्ये येते. राजमाने मारलेल्या दगडामुळे तिचा चांगला हात सुजलेला असतो आणि तिला हालचाल करायला देखील त्रास होत असतं. ती वेडी पुन्हा शालिनीचे फोटो काढू लागते. शालिनी देखील काढ आणि पोज देऊ लागते. इकडे रात्री डॉक्टर शालिनीचा हात शेकवत असते आणि म्हणते की तुमच्या या अशा उद्योगापायी माझी नोकरी जाईल. जरा लेट आले असते ना तर डॉक्टरांना उत्तर देता नाकी नऊ आले असते माझ्या. शालिनी रागातच म्हणते की नेक्स्ट टाइम काळजी घेईल. ती डॉक्टर म्हणते की आणि आमची काळजी घेणार होता त्याचं काय झालं? ईशान सांगतो की तुमचं बक्षीस तुमच्या घरी पोहोचवलेलं आहे. डॉक्टर म्हणते अरे वा, पण परत असे उद्योग करू नका, नाहीतर बक्षीस वाढवून द्यावं लागेल. ती डॉक्टर तिथून निघून जाते. सोमा विचारतो मॅडम साहेब, पण तुम्ही इतक्या लवकर आल्याच कसं काय? शालिनी सांगते की मी त्यांना जाताना पाहिलं तेव्हा मी मागच्या दरवाजाने आतमध्ये आले. ईशान म्हणतो की मॅम, या खेळाची हीच तर गंमत आहे की बाजी ऐनवेळी पलटते आणि ऐनवेळी बाजी पलटवण्यामध्ये आपल्या मॅडम तर माहेरच आहेत. शालिनी चिडतच म्हणते की त्याने सुद्धा बाजी पलटवलीच ना. आपल्या हातातून ती राजमा निसटली, तेही शेवटच्या क्षणाला. ईशान म्हणतो की इट्स ओके, आत्ता निसटली पण लवकरच तावडीत सापडेलच ना. आणि एकदा का तावडीत सापडली मग एक गोळी, अर्धा सेकंद आणि खेळ खल्लास. शालिनी चिडूनच मूर्ख म्हणते आणि ईशानचा गळा आवळते. ईशान तडफडू लागतो. सोमा म्हणतो की मॅडम साहेब सोडा त्याला, त्याचा काय दोष आहे? शालिनी त्याला सोडते आणि म्हणते की असाच तडफडत राजमाचा जीव गेला पाहिजे, अर्ध्या सेकंदात नाही. जेव्हा मी त्या राजमाला तडफडताना बघेल ना तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सर्वजण बसलेले असतात. नित्या म्हणते की या सगळ्याचं कनेक्शन नक्की त्या सोमाशी आहे. आदिराज म्हणतो त्या सोमाला साथ द्यायला हा नवीन कोल्हा कोण आला आहे हे बघावंच लागेल. लवली म्हणतो की कोल्हा असो नाही तर लांडगा, शिकार तर होणारच. सर्वजण मिळून सोमावरती पाळत ठेवत असतात. त्याच वेळेस ईशान देखील त्या हॉटेलमध्ये जात असतो. नित्या, आदिराज, लवली, संत्या सर्वजण त्याचा पाठलाग करत असतात आणि अचानकपणे नित्या पाठीमागून येऊन त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि समोरचं दृश्य पाहून नित्याला खूपच धक्का बसतो. तर मित्रांनो, ईशानचं सत्य सर्वांसमोर येईल का, हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे.
अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.